काय आणि दुसऱ्या थरावर पडला काय, तो पडतोच ना. Dayandi, as I've been seeing from my childhood, just outside my gallery as I stay in a chawl, is that there is a handi tied up, and these people, they all gather, climb up in unity, and they break this handi. Now, as we are studying philosophy, we certainly realize that there is one element that is bringing people together, and Krishna was the topmost. So it is almost like people are coming together and trying to go towards God. कामाला जाते, तो झोपलेला होता इथे आणि मी कामाला निघून जातो तेव्हा तो दहीहंडी फोडा गेला. मला तर माहीत नव्हतं दहीहंडी फोडा आणि दहीहंडी फोडून गेले त्यातलं मला माहीतच नव्हतं काय. ते हे लोक केमला घेऊन गेले आणि मी कामावर निघून जात होतो तेव्हा इथे माणसं जमा झाली. तेव्हा मला माहिती पडलं म्हणजे तू पडला असं पण माहीत नाही. मी शेवटी एकटी केमला गेली. मी खालच्या थराला होता आणि माझा भाऊ टॉपला होता. तर त्याचा म्हणजे ती एक थोडी हंडी जरा क्रॉस झाली होती म्हणजे हवेली किंवा कशी, त्यांनी ती ट्राय केली हंडी पकडायला आणि त्याचा तोल जाऊन तो डायरेक्ट डोक्यावरती पडला आणि तो म्हणजे बेशुद्ध झाला होता. गेममध्ये तो 5 दिवस होता गेममध्ये. त्याच्यानंतर 14 तारखेला झालं आणि 18ला रात्री ऑफ झालं. थर वगैरे व्यवस्थित उभे राहिले. उतरताना एखादा पाय घसरला नाही, पूर्ण लोड ह्याच्यावर आला तर सर्व थर ह्याच्यावरच पडले. छोटे मोठे गोविंद आहेत त्यांना एक प्रार्थना आहे की त्यांनी आपली कुवत बघून स्वतः एक 6 थर किंवा 5 थरातच मनोरा असावा. फक्त दुसरा कोणतरी करतोय म्हणून मी करतोय अशा प्रकारचे जे गोविंद पथक आहेत त्यांना यांच्यामध्ये बऱ्याच वेळा मार बसतो, फटका बसतो, कारण पकडणारी लोक वगैरे असतात. 50, 60, 100 लोक घेऊन फिरतात. त्यांनी रस्त्यावरती लावणं खूप रिस्की आहे, कारण की जर पडला तर डायरेक्टली रस्ता म्हणजे याच्यावरती मार लागू शकतो. काही मंडळामध्ये 400-500 लोक असतात, पण काही मंडळ घेतलं तर साधारणतः 100 लोक त्यांच्याकडे नसतात आणि ते 6-6 थर लावतात. म्हणजे जर 6 थर लावले तर त्यांना खाली कॅच करायला कोणी नसतं छोट्या मुलांना आणि खूप रिस्की पद्धत आहे. चला ठीक आहे, मुलांना तुम्ही झेलू शकता, पण ते 2ऱ्या-3ऱ्या थरांवरनं जे थोडेसे यंग यूथ पडतील त्यांना झेलायला खूप कमी लोक असतात, त्यामुळे त्यांच्या जीवावर बितू शकते. तर माझं प्रामाणिक मत आहे, जोपर्यंत म्हणजे जास्त मंडळ होण्यापेक्षा कमी मंडळ आणि जास्त लोकांची असली तर ती ऑब्विसली फायदा होईल. अपघाताचा केस असं त्यांची फिटनेस बरोबर नाही, त्यांची प्रशिक्षण म्हणतो ना एक प्रॉपर नाही, त्यांचं टेक्निक नाही त्यांचं. तसं आम्ही प्रत्येक ह्याला टेक्निक देतो. आमच्याकडे फिजिओ आहेत, डॉक्टर अवेलेबल आहेत. काही प्रॉब्लेम झाला इमिजिएट सर्व धावणार आहेत आणि रात्रवेळ वगैरे काही नाही आहे. कधीही तुम्ही जा, कधीही ओके आहे. हाराच्या वर जे छोटं बाळ असतं, 5 किंवा 7 किंवा 10 वर्षाचा लहान मुलगा असतो, त्याला उभं केलं जातं. तर त्याच्या सिक्युरिटीचा काय आपल्याकडे काही गोष्ट आहे का? काही नेट्स लावल्या जातात का? कुठेच नाही. आज लहान मुलांना जे चढवलं जातं खालून पाहणारा ते बरं वाटतं. खालून भांडी पडतो तेव्हा वरती चढतो.
खाली बघणारे जे प्रेक्षक असतात रसिक असतात त्यांचं अक्षरशः ते त्यांचे घाबरून गोंधळांची अवस्था काय असेल यात त्यांनी गोविंदा पथकाने त्याचं लक्ष घातलं. मल्लखांब खेळणारी लहान मुलं, तो खेळ आहे ना, एखादा हातपाय नाही तुटू शकत त्याच्यामध्ये. लहान मुलगा जबरदस्तीने एकाही माळ्यापेक्षा वर, एकाही थरापेक्षा वर चढू शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी करायची इच्छा असते ना. दहीहंडी साजरी करताना सगळ्यात पहिलं प्राधान्य हे गोपाळांच्या सुरक्षिततेला दिलं. सायकल स्वार किंवा स्केटिंगसाठी जे अत्यंत तुटपुजं हेल्मेट असतं ते त्याला घातलेलं असतं त्या मुलाला, बाळाला. तर त्याच्याने काय त्याचा जीव वाचण्याचा चान्स नसतो. बाप समोर बसलेला असतो ना, त्याला जास्त काळजी असते. आई बघत असते, त्याला जास्त काळजी नसते का तुमच्यापेक्षा? त्याला काय पैसे मिळणार असतात त्या आईला आणि बापाला? म्हणजे समजा खूप मोठे 9वे थर आणि 10वे थर फोडले तरी मिळून त्याच्या हातामध्ये किती 2,500-3 हजार रुपये पडणार वर्षाला. सगळ्यांचे विभागणी होऊन घरामध्ये 2-4 ट्रॉफ्या. त्याच्यासाठी कोण पोराचा जीव धोक्यात नाही घालत ना. हा जो धोकादायक खेळ आहे पोहाच्या जीवाशी खेळला जातो, तर थेट ज्या माणसाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, ज्या तरुणाला काही मोठी ग्रेट बॅकग्राऊंड नसते, तो या अपघातात जखमी होणार आहे. आता घरी आता जेवणची परिस्थिती, मी आता काम करतो रात्रंदिवसभर. ते पण स्वतः घरकाम करतात. घरकाम करतात. आता गेले परत रात्री आता नोकरी जरा आता राहिला 2 महिने घरीच बसले. बोर्ड सिक्युरिटी गार्डमध्ये आणि या बॅगा शिवतो अशा याच्यातल्या. टेलिव्हिजनमुळे हा दहीहंडीचा खेळ हा खेळ न राहता, ती स्पर्धा न राहता, ते पैसे मिळवण्याचं हे एक साधन बनलेलं आहे. आम्ही एक इंटेन्शन ठेवत नाही की आम्हाला एवढे पैसे कमवायचे आहेत. आम्ही फक्त इंटेन्शन ठेवतो की आम्हाला एवढे थर लावायचे आहेत. कारण की पैसा हा जीवापेक्षा मोठा नाही आहे. पैसा येतो हा मुलांमध्ये काही वाटला जात नाही, काही नाही. फक्त जे काही खर्च आहे इथे आज सांगितलं तुम्हाला, एक जवळजवळ 2.5 लाखाचा खर्च आहे. म्हणजे ते मुलांचं जेवण झालं, त्यांना टी शर्ट झाल्या, ज्या गाड्या ज्या ट्रॅव्हलिंगसाठी वापरणार आहोत, हा सर्व खर्च तिथेच वापरला जातो. पैसे कमवण्यासाठी खेळतात? नाही कोणी नाही. मला असं वाटतं की दहीहंडी हा फक्त पैशासाठीच खेळला जातो असं मला मनापासून वाटतंय. 11 लाखाची हंडी, 1 लाखाची हंडी, 55,000ची हंडी, तर सगळे त्या आशेनेच दहीहंडी फोडत जातात. एक हाऊस आणि एक मजा म्हणून कोणीच जात नाही. म्हणजे चुकतंय का कुठेतरी? खूप चुकतंय. मग यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी आता काय करणार? खेळाच्या पुढे काय करणार? पैसा, पॉलिटिक्स, पैसा याच्या पुढे काय करू शकतो? यापुढे काहीच नाही करू शकत. अनेक गोविंदा पथके मी अशी बघितलेली आहे की जी मुलं बेकार आहे, ज्यांना काहीच करता कामधंदा नाही, त्यांच्या हातांना काम नाही, अशी मुलं ही केवळ वेळ घालवायचं साधन म्हणून या गोविंदांकडे बघतात. गोविंदा हा जो विषय आहे, ह्याच स्वतःच्या बिंबीच्या देठापासून स्वतःची ती इच्छा असली पाहिजे. हा एक छंद आहे. हा असा उगीच पैशांसाठी होऊ शकत नाही. 7व्या मजल्यावर जाणारा गोविंदा पैशासाठी जाऊ शकत नाही. तू राहायला कुठे? बेलापूरला. प्रॅक्टिसला कुठे येतोस? शंकरवाडी, जोगेश्वर. हां, एवढ्या लांबून काय येतोस? मला गोविंदामध्ये भरपूर इंटरेस्ट आहे. माझ्यासाठी दहीहंडी म्हणजे पूर्ण जीव की प्राण आहे. या सगळ्यातून तुला काय मिळतं? मला मिळत नाही, माझी हौस आहे म्हणून मी येतो, बाकी काय नाही. त्या काही उत्पन्नाचा आणि कमाईचा मार्ग कोणाचाच नाही आहे. कोणाचाच नाही आहे. उलट उत्पन्न बुडवणार आहे. स्वतःच्या खिशातले पैसे घालावे लागतात किंवा स्वतःचा वेळ घालावा लागतो, जो इतर ठिकाणी लावला असता तर कदाचित जास्त पैसे मिळाले असते.
मुंबई आणि ठाण्यामध्ये जात असताना दहीहंडीऐवजी त्याचे प्राइजेस जास्त हायलाईट केले जातात. 25 लाख 50 लाख अशा प्राइजेस पाहून माझ्यासारखा कार्यकर्ता तर निश्चितपणे घाबरेल. नंतर सामूहिक रक्कम लावतात 11,11,111. ती म्हणजे काय सामूहिक रक्कम म्हणजे ती कोणात विभागली जाणार आहे, कशी विभागली जाणार, हे फसवे आयोजक. म्हणजे यांना काही द्यायचंही नसतं, गोविंदा मंडळांना बोलून त्यांची सर्कस करायची असते आणि स्वतःची पब्लिसिटी विभागात करून द्यायची असते. अनेक ठिकाणी काय होतं की जे प्राईज लावलं जातो त्या प्राईजमध्ये स्टेजचा खर्च, दुसऱ्या गोविंदांना वाटण्याचा खर्च हा थोडासा अन्यायकारक वाटतो, कारण का फसवणुकीचा प्रकार असतो. हे 8 थर आमचे म्हणजे यशस्वी होता हे झाले, पण ठीक आहे. पण ते काय बोलले की जर तुम्ही 7 थर लावला तरी आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. तर आम्ही ते केलं आणि तेव्हा त्यांनी बक्षीस नाही दिलं. 9 थर लावा, 10 लाख 15 लाख घ्या, पण 5 थरला मात्र मी काहीच देणार नाही. ह्या आयोजकांना स्वतःची पब्लिसिटी करायची, त्या आयोजकांना गोविंदाची काही घेणं देणार. 10 पावलं मागे जा, 10 पावलं मागे जा, 10 पावलं मागे जा, 10 पावलं मागे जा. विश्व विक्रमाची बरोबरी होते, सगळ्यांनी मागे जा. एखादा गोविंद 8व्या थरावरनं पडला काय आणि दुसऱ्या थरावरनं पडला काय, तो पडतोच ना. माझ्या आयुष्यातला 93 सालचा प्रसंग आहे का, मी 4थ्या थरावरनं पडलो आणि 16 तास बेशुद्ध होतो. पण त्या दिवसापासून माझ्या आई बापाने घरी बस म्हणून नाही सांगितलं. त्या थिमतीने मी परत उतरलो आणि तुमच्यामधला एक मुलगा आज या गोविंदाचं आयोजन करतोय सगळ्या मित्रांसमावेश. आता कसं झालं, कॉम्पिटिशन कसं झालं, तर माझ्या एरियामध्ये 10 थर लावणार ना, तो दुसऱ्या एरियावाला काय विचार करतो मी आता 11 थर लावतो. हे काय करू नका, आमचं एवढंच मत आहे, बाकी काय नाही. तुम्ही 6 लावता तुम्ही 7 लावा, 6च्या वरती लावायचं 7 लावा, पण कॉम्पिटिशन करू नका इतराबरोबर. माझं एकच मत आहे. आणि तिथे 1 लाख आहेत, मग तिथे 1 लाखाचीच फोडायची, असं करू नका. 1000 आहे ना, तिथे 1000ची इथे पण हंडी लावा तुम्ही. थर लावायचे आपण. आम्ही तर 500 रुपये 201 रुपये आम्ही सोडायचो नाही, 201ची पण हंडी फोडायचो. दहीहंडीचं जे कमर्शियलायझेशन झालं आहे मोस्ट ऑफ ते पॉलिटिशियन्समुळे झाले, कारण की ते स्वतःच्या ॲडव्हर्टायझिंगसाठी ते यूज करतात. पण ज्यावेळेस घाटकोपरमध्ये आजपासून 3 वर्षापूर्वी आम्ही दहीहंडी लावली, तर त्यावेळेस दहीहंडी ज्या पद्धतीनं साजरी होत होती, तर त्याच्यापेक्षा एक दहीहंडीला आम्ही एक वेगळं मानाचं स्थान दिलं. कमर्शियलपणा आवश्यक आहे, कारण ह्या पैशातनं हे पुढे काहीतरी पाऊल रचू शकतात. यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सरकारने का करावी असं मला वाटतं. काय आपल्याला अक्कल नाही का सामान्य माणसांना? तर सरकारपेक्षाही आम्ही जे आयोजक आहेत, सहभागी लोक आहेत, सहभागी होणारे, यांनी विचार करावा. कमर्शियलायझेशन इज डिस्ट्रॉइंग द होल द फेस्टिवल. तो आनंद असतो, तो लोकांची भेटणं, युनिटी, ते नाचणं एकत्र. इट्स नॉट युनिटी. आय डोंट फील इट्स युनिटी. लोक दारू पिऊन येतात, एकमेकांना मारतात. इट्स नॉट युनिटी. इट्स जस्ट स्पॉइलिंग युअर रिलिजन अँड युअर गॉड्स नेम. जेव्हा हे गोविंदांचे पथक ट्रक किंवा बसमधून जातात रस्त्यावर, ते ज्या पद्धतीचे हावभाव करतात, विशेषतः महिलांकडे बघून ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स पास होतात, ज्या पद्धतीने न्यूड रिमार्क्स पास केले जातात, तर हे यांना कोण सांगतं?
गोविंदा म्हणजे काय तुम्हाला लायसन्स मिळालं का असं वागण्याचं? बहुतेक जेवढे गोविंद आहेत त्यांच्यामध्ये दारू पिणारा हा कुठलाच मुलगा नसतो. आणि जवळजवळ काही मुलं अशी आहेत की या गोविंदासाठी खास 1.5 महिना अजिबात दारूला स्पर्श करत नाही. जेव्हा एक मुलगा इथे येतो आणि उभा राहतो, त्याला स्वतःला माहिती आहे की मी जर व्यसन केलं की माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार आहे. जी मेहनत घेतो ना, त्या मेहनतीत ज्याप्रमाणे करतो त्यासाठी की आम्ही खोड्यासाठी मेहनत नाही केली, काहीतरी करून दाखवा म्हणून मेहनत करतो. त्या दहीहंडीच्या याला नाव गालपोट का लागतं की दारू ड्रिंक करतात आणि तुम्ही वरती जाणार आणि पडला तुम्ही सांगा की पुरा याच्यामुळेच झालं. हा होतो, हा प्रकार तिथे होतो. ह्या इथे कसं की सगळेजण प्रॅक्टिस करायला येतात. जो प्रॅक्टिस मुलगा दारू प्यायला असेल ना तो बाहेर होतो, त्याला तिच्या याच्या ड्रिंकमध्ये घेतलं पण जातं. असं समज आहे आतापर्यंत की गोविंदा पथक म्हटल्याच्या नंतर एक मिडल क्लासचा जो मुलं आहेत, एक चाळीतली मुलं आहेत किंवा एक ती दहीहंडीला फिरतात, पैसे गोळा करतात, दहीहंडी झाल्याच्या नंतर त्या पैशांनी दारू पितात, मजा करतात. हा आतापर्यंतचा लोकांचा समज होता. पण आत्ताच्या सध्या तरी माझ्या मते तरी असं आहे की हा थोडासा ट्रेंड चेंज झाला आहे. आत्ता जो गोविंदा पथकांचा पैसा कमवणं हा एम नाही, आणि जरी पैसा कमवला तरी तो काहीतरी सामाजिक कार्यावरती खर्च केला जातो. महत्त्वाची गोष्ट सगळ्यातली ही आहे की हा एक सामाजिक उत्सव आहे. म्हणजे माझ्या घरामध्ये घडणारा काही उत्सव नाही आहे, हा एक सामाजिक उत्सव आहे ज्याच्यामध्ये मुंबईतले अनेक शेकडो लाखो तरुण एकत्र येतात आणि एका कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी. म्हणजे ते काय तिकडे दारू पिऊन धिंगाणं नाही करू शकत. दहीहंडीबद्दल तुमचं मत काय? दहीहंडीबद्दल तुमच्या दहीहंडीबद्दल आम्हाला काही वाटत नाही, आमचं काही मत नाही. दहीहंडीच्या दिवशी बघावं तेव्हा लाखो टन पाणी तुम्ही वेस्ट करता. अरे तिथे शेतकऱ्यांची हालत बघा काय जाऊन होते. दहीहंडी हा नुसता सण नाही आहे रे आमच्यासाठी. या सणाकडे आम्ही संस्कृती टिकवणारा सण म्हणूनच पाहतो. किमान 4 लोक एकत्र येतात या सणाच्या निमित्ताने, हे आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. आणि एवढा चांगला संस्कृती टिकवणारा आणि समाजाला एकत्र करणारा सण असूनसुद्धा काही लोक त्याच्या विरोधात बोलत आहेत. आणि हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. आमच्या जीवापेक्षा आम्हाला आमची संस्कृती जास्त प्यारी. आमची संस्कृती त्याच्यासाठी आम्हाला जीव द्यावा लागला तरीही चालेल. आम्ही 100 थर लावू पण हा सण साजरा करूच. कोणी कितीही विरोध करू दे, कितीही विरोध करू दे, आम्हाला त्याच्याशी काही फरक पडत नाही. या अशा सणामुळे काही संस्कृती जगेल. आणि माणिकच्यांनी दिलेल्या जाहिरातीवर उंचे लोक उंची पसंत तसं ते खात जर कोणी हंडी फोडत असेल आणि त्याच्याकडे चाळीतल्या मुली बघत असतील तर तो काय संस्कृती जगवण्याचा भाग आहे असं मला वाटत नाही. मुंबईची दहीहंडी हा एक इव्हेंट आहे. मग तो पॉलिटिशियन्सचा असेल, मग तो तिथल्या कलाकारांचा असेल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये टिळकांनी इथे गणेशोत्सव सुरू केला. म्हणजे धार्मिक गोष्टींचा वापर राजकारणासाठी करण्याची जी काही प्रथा आहे ती फार जुनी आहे. या पक्षाची दहीहंडी, त्या पक्षाची दहीहंडी, या नेत्याची दहीहंडी, त्या नेत्याची दहीहंडी, असे अनेक ठिकाणी अनेकांचं हे सुरू आहे. त्यामुळं त्याला एक राजकीय स्वरूप आलेलं आहे. काही लोक राजकारणामध्ये येण्यासाठी सुद्धा सुरुवातीला या दहीहंडीचा उपयोग करतात. मी ती हंडी लावतो 1 दिवसाची असते, त्याला लाखो रुपयाचा खर्च येतो मान्य आहे. पण ती हंडी बघण्यासाठी जवळजवळ 3.5-4 लाख लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती हंडी बघण्यासाठी येतात. खरं तर ह्याला राजकीय आश्रय तर पाहिजे.
कारण दहीहंडी लावणारे आयोजक हेच राजकीय असतात. ही दहीहंडी आता अनेक राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या तिकडच्या जे महत्त्वाचे जे पुढारी आहेत, बलदंड पुढारी आहेत, यांच्या हातात गेली. ही गोष्ट सर्वात धोकादायक. दहीहंडीचं महत्त्व काय आहे ते कधी सामाजिक संस्थांनी समजून घेतलं नाही, NGOनी समजून घेतलं नाही आणि मग राजकारणी करतात त्यांच्या नावाने ओरडायचं. स्वतः पुढे यायचं नाही, स्वतः काही करायचं नाही आणि मग राजकारण्यांच्या नावाने ओरडायचं. हे कितपत योग्य आहे? जे शिव्या घालतात त्यांची जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये व्यावसायीकरण झालेलं नाही आहे का? त्याच्यामध्ये राजकारण आलेलं नाही आहे का? ते सगळीकडे तिकडचं राजकारण चालतं, पण गोविंदातलं राजकारण नको. असं नाही ना दुटप्पी भूमिका घेऊन चालत. फक्त दुसऱ्यांना नावं ठेवणं सोपं असतं, पण आज त्याला इतकं मोठं छान स्वरूप दिलं जात आहे ते खूप स्वागतार्ह आहे. सकारात्मक गोष्ट अशी असली पाहिजे की त्याच्यामध्ये कुणाचं राजकीय हस्तक्षेप असलाच नाही पाहिजे. ती केवळ तरुणांनी केलेली असली पाहिजे. परंतु आपल्याकडे अशी कुठली गोष्ट राहत नाही ज्याच्यामध्ये राजकारण शिरत नाही. आज हा सण नव्हता, हा स्पोर्ट्स झाला आहे, क्रीडा झालेली आहे आणि त्याच्यामुळे इथे बरंच कॉम्पिटिशन इथे वाढलेलं आहे. दहीहंडी हा सांस्कृतिक सण आणि खेळ असा आपण करण्यापेक्षा ही मराठी परंपरा. क्रीडा मंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी क्रीडा प्रकारांमध्ये या दहीहंडीचा समावेश करावा. तर सध्या राज्य शासन काय म्हणते की हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, याला संस्कृती आहे, म्हणून याला क्रीडा प्रकाराची मान्यता देण्यात येणार नाही. दहीहंडी उत्सव हा क्रीडा प्रकारामध्ये गिनती त्याची झालीच पाहिजे. जर तुमच्या नेते, मी स्वतः शिवसेनेचा आमदार आहे, तुम्ही मनसेचे आमदार आहे, राष्ट्रवादीचे अनेक आमदार, अनेक मंत्री सुद्धा या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि आपण जर गोविंदाला क्रीडा प्रकारामध्ये मान्यता घेऊन देऊ शकलो नाही तर आपल्याला आमदार म्हणून नैतिक अधिकार नाही या मंडळाच्या पुढे जायचा. खेळ म्हणून नको, उत्सव म्हणून मागणी पाहिजे आम्हाला. उत्सव करा, साजरी व्यवस्थित करा. मुळात असं आहे की माणसाचं आयुष्य असतं कशात, आपण जे काही 50, 60, 70 वर्षाचं आयुष्य जगतो, या आयुष्यामध्ये अधिकाधिक आनंद आपण स्वतः घेतला पाहिजे आणि तो आनंद इतरांना सुद्धा दिला पाहिजे. आज जीवन जर बघाल ना तर मनुष्याची मानसिक कोंडी झालेली. हंडी फोडण्याच्या आधी कोंडी फोडणं महत्त्वाचं. आज तुम्ही हंडी फोडू शकाल, रासक्रीडा करू शकाल, परंतु अर्जुनाला गीता सांगू शकाल का? जसं गणपतीच्या मूर्तीच्या उंचीवर बंधनं आली आहेत तशी दहीहंडीच्या उंचीवरही काही बंधनं आली. उंचीवर मर्यादा आणणं, उत्सवावर बंधन आणणं, हे सगळं बोलणं सोपं आहे. मर्यादा आणून आहे ना कुठली गोष्ट साध्य नाही होत. तुम्ही एखाद्या गोष्टीवर मर्यादा आणायचा प्रयत्न केला की ते बुमरँग होतं शेवटी. तुम्ही राजकारण आणि व्यावसायिकरण हे काही दहीहंडीपासून वेगळं नाही काढू शकत. ते खेळ असलं तरी होणार आहे आणि खेळ नसलं तरी होणार आहे. परंतु नाशिकची दहीहंडी अशी नाही आहे. नाशिकची दहीहंडी एक मॅसेज आहे. दरवर्षी म्हणजे आजच्या दहीहंडीमध्ये नाशिकच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये टॉपर असलेल्या 9 महिलांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यामुळे महिला सबलीकरण हा पॉझिटिव्ह विषय घेऊन आम्ही करतोय. हा पुरुषांसाठीचा सण आहे किंवा पुरुषांसाठीचा खेळ आहे आणि महिलांनी याच्यामध्ये उतरलं. तुम्ही एक लेडी म्हणून काय सांगेल या संदर्भात? नाही, महिलांनी पाठी का राहावं? आज महिला ड्रायव्हर आहेत, महिला लेडीज ट्रेन चालवतात, पायलट आहेत आणि अंतराळात देखील पोचलेल्या आहेत. तर मग असा थर केला तर काय बिघडेल? मुलींना प्रोत्साहन दिलंच पाहिजे, कारण का भरपूर अशी मंडळ आहेत की जे आता यावर्षी 7 थर लावण्यात यशस्वी पण होतील. आपल्या उत्सवाला आज जो एक रिस्पेक्ट आणि हे जे मिळालं आहे ना त्यासाठी महिला गोविंदा मंडळांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे सगळ्याच्या मुली मुलांच्या बरोबरीने चालले आहेत, त्यामुळे ह्याच्यात काय फरक करण्यासारखं नाही. मग लोक टीका करतात, त्यांना काय म्हणा? माझी स्वतःची बहीण आली आहे, मामाची मुलगी सख्खी, ती आता आमच्या 8 थराला यात चढणार आहे. यावर्षी पहिलंच वर्ष तिचा. आताचं कॉम्पिटिशन असं आहे का समोरचा 9 लावता आपण पण 9 लावा. कॉम्पिटिशनमध्ये उतरणं थोडंफार भागच आहे आणि त्या नसेल तर आपले बाळगोपाळ आपल्याकडे मंडळ आहे, त्या मंडळ त्या लेवलला आपलं पोहोचू शकत नाही. कालपर्यंत सगळीकडे 5 थर मिळाले त्यांनी टाळ्या वाजवायच्या. आता 5 थराला कोण टाळ्या नाही वाजवत. आता 7, 8 थर तरी कमीत कमी वाजवायला लागतात तर काहीतरी कोणतरी म्हणतं. When it becomes a competition, it spoils the festival itself. Because the festival is not about the competition. जीवाचा आराम करून आमची पोरं मेहनत करतायत, 1.5 महिने 2 महिने मेहनत करतायत व जीवपणाला लावून आपण तिथे हंडी उभा करायचा प्रयत्न करतोय, मानोरी उभे करायचा प्रयत्न करतोय. तर अशा वेळेला त्यांनी त्याचं काहीतरी सीमा असावी. जर एखादा गोविंदा पथका जे 50 फुटावरती लावून ठेवलेलं आहे, आज 50 फुटाचं म्हणजे कमीत कमी त्याला 10 थराची गरज आहे. जर तुम्ही 50 फुटाचा लावताय तर तुमच्याकडे स्वतःचा एक असा गोविंदा पथक असला पाहिजे ज्याने तो 50 फुटाचा फोडला पाहिजे.
जर तुमच्याकडे ती क्षमता नसेल तर तुम्ही दुसऱ्याकडनं ती अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक नेता येतो तो सांगतो माझी हंडी 1 लाखाची आहे, 2 लाखाची आहे, 3 लाखाची आहे. ते रॅट रेस थांबवायची असेल ते कॅट शोधून आणलं पाहिजे, मांजर शोधून आणलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे रॅट रेस थांबायची नाही. तेव्हा त्या रॅट रेसला धाक पाहिजे, पण प्रेमाचा हवा, रागाचा नाही. म्हणून मगाशी मी सांगितलं प्रेमाने जे मन वश होतो, प्रेमाने आणि कृष्णाने ते केलं. आता ते काय झालेलं आहे, एक जल्लोष करण्याचं, उत्साह हे करण्याचं फक्त एक माध्यम राहिलेलं आहे. त्याचा उत्साह त्यांचा मी कुठल्याही कोणाच्या ह्याच्या नाही, तो वाखणण्यासारखा आहे. पण त्या सर्व उत्साहाला जर योग्य दिशा मिळाली नाही, जसं पाणी वाहत आहे, पाणी वाहणं वेगळं आणि वाहवत जाणं वेगळं. कुठे कॉम्पिटिशन चालू असेल तर मी पहिले थर रचणार की तू पहिले थर रचणार, याच्यावरूनही 2 पथकांमध्ये मारामाऱ्या होतात. तर हे बघूनही भरपूर वेळेस अशी मेंटॅलिटी होते की मी हे सगळं करणार नाही, अशी अप्पर मिडल क्लास आणि मिडल क्लास लोकांमध्ये मेंटॅलिटी होते. त्यामुळे ते तिथे न जाणंच प्रेफर करतात. मला मराठी माणूस म्हणजे कुठचं आपले गरीबवालेच करतात, बाकी असे श्रीमंत कोण दहीहंडी लावत नसतील, मला तर वाटत नसते. पटपट डिवाइडच करतात दहीहंडीचं. हे खूपच नाही का तुम्हाला? खूपच ना, सगळ्यांनी जायला पाहिजे. मला तर वाटतं सगळ्यांनी सण साजरा केला तरच सण होणार, एकाने केला तर सण साजरा होत नाही कुठच्याही. क्लास आणि मास हा नेहमीचा डिफरन्स आहे. म्हणजे आपण क्लास इन द सेन्स बसून दहीहंडी बघणे आणि मासमध्ये दहीहंडी करणार. हा फेस्टिवल आपण आपला सण म्हणून साजरा केला पाहिजे, जे होत नाही. ज्या आपुलकीने मी दिवाळी किंवा गणपती, मी दिवाळी सेलिब्रेट करणार, हे जे माझं फिलिंग असतं ते माझ्या दहीहंडीला येत नाही. प्रत्येकाने यावं आणि सहभागी होऊन बघावं. आणि माझं असं म्हणणं आहे की जो सहभागी इथे होईल ना 1 वर्ष, तो पुढच्या वर्षी त्या व्यक्तीला बोलवायची गरज नाही, स्वतःहून इथे येईल. कारण का हा खेळच असा आहे की इथे जी आपली मनातली जिद्द आहे आणि जी आपली शक्ती आहे ती सर्व इथे लावली जाते. सहानुभूती जे काही आहे ते सर्व इथे लावली जाते. दहीहंडीमध्ये जी मुलं आहेत, काही सायंटिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, चांगले शिकणारी मुलं पण सुद्धा ही थरामध्ये आहेत. कष्ट करायची तयारी असलेल्यांचाच हा उत्सव आहे. हा कोणाचाही उत्सव नाही ज्याला खांद्यावर आपल्या इतकंच किंवा आपल्यापेक्षा अधिक वजन पेलण्याची क्षमता जो माणूस ठेवतो किंवा ज्याच्यामध्ये एकजुटीनं उभा राहण्याचा विश्वास ज्या माणसामध्ये आहे, तोच माणूस या उत्सवामध्ये तुम्हाला दिसतो. इतके वर्षानुवर्ष दहीहंडी होत होती, काळं कुत्रं पण त्याला विचारत नव्हतं. How do you think about the Dahiyandi made in India? I think it's amazing. It's amazing. For us, it's a little bit anarchic. So, from our point of view, people arrive to here in the square, begins to build and rises and falls a lot. For us, the percentage of falling is very high, and it's surprising because at home we don't fall so often. So this is one of the most surprising things of Dahiyandi for us. मेजर रोल ह्याच्यामध्ये मीडियाचा आहे, कारण का मीडिया लॉट ऑफ न्यूज दे मॅन्युपुलेट. मुंबईच्या गोविंदाला ग्लॅमर जे आलं ते सिनेमातून, आणि त्यावेळेला तो एक प्रकारचा मीडियाच होता. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. अरे 1 2 और 3 4 संग 5 6 7 है ग्वाला. अरे 1 2 और 3 4 संग 5 6 7 है ग्वाला. दहीहंडी फक्त हंडी फोडण्यापुरतं थोडीच राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टार्सची परेड असते, त्याच्यामध्ये गाणी असतात, ते म्हणजे ऑर्केस्ट्रासारखं असतं. त्यामुळे सगळं जे थिल्लरपणासाठी जे रसायन लागतं तरुणांना, ते सगळं रसायन एका क्षणी एका जागी मिळतं, म्हणून दहीहंडी पॉप्युलर व्हायला लागते. तर मला असं वाटतं की फक्त 3च गोष्टी आहेत की ज्यांनी मराठी ओळख मुंबईतली टिकवलेली आहे. त्याच्यातलं एक म्हणजे दहीहंडी, दुसरं म्हणजे डबेवाले आणि तिसरं म्हणजे गणपती. आपल्याला मराठी संस्कृती जपायची आहे म्हणून आपण धडपड करतोय. सर्वसामान्य दहीहंडी चढणारा जो कष्टकरी समाजातला लहान मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो मराठी संस्कृती टिकवतो. संस्कृती म्हणजे जी थेट लोकांच्या जगण्याशी संबंधित असते. संस्कृती ही लोकांच्या मरण्याशी संबंधित असते.
जिथं आयोजनं असतात तिथे ॲम्ब्युलन्सपासून फर्स्ट एडपासून डॉक्टरांची व्यवस्था असणं आवश्यक असतं. आयोजक या गोष्टी करत नाहीत, त्यांनी त्या करायला पाहिजेत. विमा उतरवणं मंडळांनी करायला पाहिजे. आयोजनाच्या ठिकाणी विमा उतरवणं जाणं आवश्यक आहे. या गोष्टी जर आपण केल्या तर काही घटना आपण कमी करू शकू ज्या वाढत आहेत. जसं कुस्ती गटामध्ये तुम्ही 50 किलोपासून 100 किलोपर्यंत वेगळ्या वेगळ्या वजन गटाच्या स्पर्धा होतात. तशा तऱ्हेने इकडे सुद्धा जर करता आलं की वेगळ्या वेगळ्या स्तराच्या या जर स्पर्धा झाल्या त्यांना तुम्ही प्राईज मनी कमी ठेवा, परंतु जे ठेवतील त्यामुळे सगळ्यांना भाग घेता आला पाहिजे. आणि गेल्या वर्षीचं रेकॉर्ड बघू, गेल्या वर्षी जर का तुम्ही 11 स्तराची जर लावली असेल तर यावेळी तुम्हाला 5 स्तराच्या याच्यामध्ये भाग घेता येईल, काय तुम्ही भाग घेऊ नये. अशा तऱ्हे जर करता आलं तर ही गोष्ट जी छोटी मंडळं आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. वर्षभर त्यांना उत्तम ट्रेनिंग, उत्तम प्रशिक्षण आणि उत्तम प्रशिक्षण घेण्यासाठी उत्तम खुराक आणि उत्तम खुराक मिळण्यासाठी उत्तम आमदानीची गरज आहे. या गोष्टीकडे मात्र कोणीच बघत नाही. ही सगळी जी मंडळं आहेत यांनी एकत्र येऊन जर का एक महामंडळ स्थापन केलं, एक महासंघ स्थापन केला आणि त्यांच्यातर्फे जर का यांच्यावर नियंत्रण आणलं तर मला असं वाटतं की हा गोविंदाचा खेळ हा अतिशय उपयुक्त, अतिशय आनंददायी आणि त्यातून कसरतपटू निर्माण करणारा असा होऊ शकेल. I think the fact the Kimanta was fact makes a social engagement of people, which I think is very positive, especially in poor communities. So I think we have to preserve this tradition here because it's very important for people in poor neighborhoods can do every day and for 1 month or 2 the same activity together. आता दहीहंडी याच्याकडे निगेटिव्ह पद्धतीनेच बघायचं. जगभर त्याला प्रोत्साहन मिळत आहे. ते स्पेनमधली लोक येऊन इकडे त्याचे हे करतात. इंग्रजी मीडिया त्याला डोक्यावर घेतात, TV मीडिया त्याला डोक्यावर घेतात. एक दुसऱ्याला आपल्या खांद्यावर चढवून दुसरा पडणार नाही याची काळजी घेतात आणि आपल्यापेक्षा कुणीतरी वर जावं यासाठी खाली भक्कमपणे दुसरा साथीला उभा राहतो. हाच मोठा थॉट आहे असं मला वाटतं यामधला. जेव्हा त्या कॉर्पोरेटचं बॉन्डिंग ज्याला म्हणतो, कॉर्पोरेट ऑफिसेसमधलं बॉन्डिंग, तेव्हा त्यांच्यासमोर पहिलं उदाहरण दहीहंडीचं दिलं जातं. आणि मी त्यासाठी इंग्लंडमधल्या कंपन्यांचं उदाहरण देईन. इंग्लंडमधल्या कंपन्या जेव्हा त्यांच्या नवीन एम्प्लॉईजना ट्रेन करतात तेव्हा तिथं जे उदाहरण आहे की तुम्ही एकमेकाला साथ देऊन पुढे जाऊ शकता आणि कंपनीचं टार्गेट अचीव कसं करू शकता, त्यासाठी मुंबईच्या गोविंदा मंडळाचं उदाहरण दिलं जातं. दहीहंडी सुरू झाली ती काय कोणत्या कारणाने सुरू झाली तर श्रीकृष्ण जो नंद हा गोकुळाचा प्रमुख होता, पाटीलांच्या भाषेत आपण म्हणू, तर त्या नंदराजाचा मुलगा श्रीकृष्ण होता आणि त्याला घरामध्ये दही दूध मुबलक प्रमाणात खायला मिळत होतं. परंतु त्यांची पेंद्या गोंद्या ही जी सर्वसामान्य घरातली किंवा गरीब घरातली त्यांचे जे सहकारी होते, गोपाळ होते, त्यांना खायला मिळत नव्हतं. म्हणून श्रीकृष्णाने आपल्याच घरापासून दहीहंडीची सुरुवात केली. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा हे गोकुळामध्ये दही आणि दूध आकडांपासून त्याचा बचाव व्हावा म्हणून शिंके खुंटीला वरती अडकवून ठेवले जायचे. तर त्याच्यापर्यंत मोठ्या माणसाचा हात पुरू शकायचा, परंतु या छोट्या मुलांचा हात कसा पुरणार. म्हणून श्रीकृष्णाचे जे गोपाळ होते ते एकमेकांच्या खांद्यावर चढवून हंडी फोडायचे. तर दहीहंडीची सुरुवात ही आहे. परंतु ही संस्कृती करताना, हा इव्हेंट घेताना, हा इव्हेंट नसावा, हा एक सण आणि उत्सवच असला पाहिजे, त्यात आनंद मिळाला पाहिजे, याचा आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आज आपल्याकडे अशा दुसरी गोष्टीच नाही आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना, तरुणांना एकत्र आणू शकते. आणि ते पण एका अशा जबरदस्त खेळासाठी, थरारक खेळासाठी की ज्याच्यामध्ये सगळ्या गुणांचा विकसित होतात ना, सगळे गुण. म्हणजे माझ्यातलं नेतृत्व क्षमता होते, माझ्यातली खिलाडू वृत्ती होते, माझ्यातलं एकमेकांना समजून घेण्याचं, एकमेकांना म्हणजे इतकं त्याच्यामध्ये संतुलन आहे की जर एखाद्याचं जरी संतुलन गमावलं तरी त्या पूर्णच्या पूर्ण 100 लोकांचं संतुलन जातं. दहीहंडी आपण त्याला उत्तेजन दिलंच पाहिजे, पण दुर्दैवाने ह्याचा मूळ अर्थ लोक विसरून गेलेले आहेत. कृष्णाचा जन्म कशासाठी झाला, केव्हा झाला, काय, अर्थात त्याच्यात सत्य असत्य, मी पुरातत्व शास्त्रज्ञ असल्यामुळे कृष्ण होता की नाही ह्याच्यावरतीच मुख्य आहे. परंतु त्या कृष्णापेक्षा त्याच्यातनं जे आपण फिलॉसॉफी, तत्वज्ञान शिकतो ते आपण पाहिलं पाहिजे. आज जेवढे गोविंदा पथक आहेत त्या गोविंदा पथकांना या सणाचा उद्देश समजावून सांगितला पाहिजे. Dahihandi, the way it is portrayed is and also the message which people get due to the media is sometimes wrong.
So the original message is lost. So now what media has to do is try to bring up the right message so that people come to know the reality and not observe this as just a holiday. Every day we are going on becoming more selfish. We are losing the meaning of religion. Each festival had an important meaning. Like this festival has a meaning of unity and going towards God. गाऊनी शौर्य रसाचे गीत, गाऊनी शौर्य रसाचे गीत, उरी दातवित वेळी प्रीत, उरी दातवित वेळी प्रीत, मन हे लावे उंच उंच गोविंदा, मन हे लावे उंच उंच गोविंदा, मन हे लावे उंच उंच गोविंदा. माये छामनी हुर हुर पिंगा, माये छामनी हुर हुर पिंगा, तवली लानी हादरली अंतरे, तवली लानी हादरली अंतरे, मन हे लावी उंच उंच गोविंदा, मन हे लावी उंच उंच गोविंदा, मन हे लावी उंच उंच गोविंदा.